नमस्कार. आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या विशेष मुलाखतीमध्ये रत्नागिरीमध्ये ज्यांना कार्यसम्राट म्हणून संबोधलं जातं ते असे एक उमदं व्यक्तिमत्व ज्यांनी विकासाची धडाडी लावली होती आणि आजही करतायत, उत्तम कामगिरी करतायत. रत्नागिरी शहराचा कायापालट करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. असं एक उमदं व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे, ज्यांचं नाव आहे उमेश श्रीकांत शेटे. या अनुषंगाने आज आपण त्यांच्याशी झालेल्या घडामोडीबद्दल म्हणा किंवा आत्ताची आलेली पोटनिवडणूक म्हणा किंवा त्यांचा इतिवृत्त असेल, या सर्वांबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मी त्यांचं आमच्या स्टुडिओतर्फे स्वागत करतो. नमस्कार. शेटे साहेब, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, तुमचं हार्दिक अभिनंदन, स्वागत. सुरुवातीलाच आपण आपली ओळख तर झालेलीच आहे, पण इतिवृत्ताबद्दल आपण काय सांगताय? इतिवृत्ताबद्दल म्हणजे असं की मी 1991 साली राजकीय जीवनाला सुरुवात केली, ती पण कोकणनगर या मागासलेल्या भागातून. आणि तेव्हापासून एक समाजकार्याची आवड, आणि आज गेली 25 वर्ष म्हणजे 5 टर्म मी ह्या नगरपालिकेचा नगरसेवक होतो, विविध खात्यांचा सभापती होतो, विरोधी पक्षनेता होतो आणि नगराध्यक्ष होतो. शहर विकास कशा पद्धतीचा व्हावा आणि नागरिकांना अपेक्षित विकास कोणता आहे, आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की कचरा काढणे, गटार साफ करणे, स्ट्रीट लाईट लावणे, बेंदणी करणे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे, उन्हाळ गुरांचा बंदोबस्त करणे, याचबरोबर आपली एक सामाजिक बांधिलकी आहे की शहरवासियांना एक विरंगुळा, शहरवासियांसाठी एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रमाचं स्थळ, असे विविध उपक्रम, वाणिज्य असतील, कमर्शियल असतील, रेसिडेन्शियल असतील, हे सगळे करून देणं हा आमचा खरा इतिवृत्त आहे. आज जर आपण बघितलं तर 1997 साली ज्यावेळेला मी प्रथम निवडून आलो, त्यावेळेला मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर 80 फूट रस्त्याच्या कामाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. 92 साली तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्र सुर्वे साहेब यांच्या कारकिर्दीमध्ये ॲक्विशन झालेलं होतं, परंतु रस्त्याची कामं अपूर्ण राहिलेली होती. ती अपूर्ण कामं आपण 1997 साली, राज्यामध्ये युतीचं शासन होतं, आदरणीय पालकमंत्री रवींद्र माने साहेब होते, आणि त्याचबरोबर रत्नागिरी नगर परिषदेमध्ये माझं बहुमत नसताना देखील 1 to 4 करून मी आदरणीय तत्कालीन जिल्हाधिकारी टी चंद्रशेखर साहेब यांच्या सहकार्याने या शहराचा विकास करू शकलो. सुमारे 4,61,00,000 रुपये त्यावेळेला आपण आणले. साळवी स्टॉपपासून दांडा फिशरीजपर्यंतचा मुख्य रस्ता चं रुंदीकरण, डांबरीकरण, स्ट्रीट लाईट, त्याच्यावरती डिवायडर, अशी विविध कामं आपण हाती घेतली. आणि त्या अनुषंगानेच लोकांनी मला 2001 साली पुन्हा झालेल्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने निवडून. म्हणजे लोकमताने मी निवडून. बरं, पण आता नुकतंच तुम्ही शिवसेनेला जय महाराष्ट्र केलाय आणि राष्ट्रवादी आल्या नगर परिषदेच्या पोटनिवडणुका लागल्या, काय सांगाल याच्यात? एक लक्षात घ्या, शिवसेना पक्षाबद्दल आजही माझ्या मनामध्ये आदर आहे, आदरणीय नेत्यांच्याबद्दल आदर आहे, परंतु मला जो अपेक्षित विकास आहे हा विकास गेल्या 6-6.5 वर्षाच्या कालखंडामध्ये झालेला नाही. शिवसेनेमध्ये मी आलो, काही कारणासाठी मी नगरपालिकेतून मला 2-2.5 वर्ष लांब राहावं लागलं. 2011 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती मी आणि माझी पत्नी उज्ज्वला शेटे आम्ही दोघंही भरघोस मताने निवडून आलो. परंतु अपेक्षित असणारी कामं ज्या वेळेला पक्षाच्या माध्यमातून त्या पक्षाच्या नेत्यांना, वरिष्ठांना मी सांगत होतो, त्यांनी फक्त ऐकण्याचं काम केलं, पण प्रत्यक्षात कृती केली नाही. आणि ह्या सगळ्याचा कंटाळा मला गेली 1.5-2 वर्षापासून आलेला होता. कुठून नेमकं दडपण कुठून होतं? वरिष्ठ पातळीवर होतं की स्थानिक पातळीवर? दडपण नव्हतं. काम असं अडचण म्हणा. अडचण होती. वरिष्ठ पातळीची अडचण होती की स्थानिक पातळी? स्थानिक पातळीवरती जवळजवळ 99% आणि वरिष्ठ पातळीवरती 1% याचं कारण असं की वरिष्ठ पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत होतो, परंतु दुर्दैवाने आणि खेदाने म्हणावं लागेल की त्याची तेवढी गंभीर दखल घेतली गेलेली नाही. ठीक आहे, पण आता याच्यामध्ये कंजेस्टेड एरियांमध्ये काही विकास आरक्षणे आहेत, त्यांची कामं होत नाही आहेत, विकास कामं होत नाही आहेत. सत्ता होती, भाजप शिवसेनेची सत्ता होती, काय कारणं होती त्याला की अजूनही विकास त्या पद्धतीने जसं तुमच्या कार्यकाळामध्ये होत होता त्या पद्धतीनं तशी नगर परिषद पुढं जात नाही आहे? काय नेमकी कारण आहे?
एक लक्षात घ्या, तुम्ही जे म्हणताय ते 100% बरोबर आहे की कंजेस्टेड भागामध्ये असणारी आरक्षणं, म्हणजे उदाहरणार्थ मच्छी मार्केट असेल, उद्यान असेल, एखादी शाळा असेल, एखादं क्रीडांगण असेल किंवा एखादा स्विमिंग टँक असेल, अशी काही आरक्षणं खालच्या भागामध्ये म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूची खालची जी रत्नागिरी आहे, म्हणजे जी पूर्वीची रत्नागिरी, त्या पूर्वीच्या रत्नागिरीमध्ये जर आम्ही लहानपणापासून बघितलं तर लक्ष्मी चौकातली एक बाग आणि मांडवीची जेटी याच्या व्यतिरिक्त फिरण्यासारखं रत्नागिरीमध्ये काहीच नव्हतं. थिबा पॉईंट हा होता, पण थिबा पॉईंट देखील ओसाडलेला होता. थिबा राजाचा बंगला, ह्याच्यामध्ये ब्रह्मदेशाचा राजा थिबा राजा राहायचा. इंग्रज त्यावेळेच्या लोकांनी त्यांना इथं नजरगदेमध्ये ठेवलं होतं. एवढंच आम्ही रत्नागिरीत बघायचे. रत्नागिरीत दुसरं बघण्याचं ठिकाण कुठचं, ती गावची देवी जी श्री भगवती आहे, त्या भगवतीच्या किल्ल्यावर जायचं, शेंगा घेऊन जायचं, खायचं, तिथला अथांग समुद्र बघायचा आणि एक समाधान मानायचं. परंतु 1997 साली नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर आपण ह्या रत्नागिरीचं काहीतरी एक सामाजिक बांधिलकी म्हणून देणं लागतो. या माध्यमातून आपण ह्या विकास कामांचा प्रारंभ केला आणि विकास कामाचा प्रारंभ करत असताना सावरकर नाट्यगृह घ्या, जलतरण तलाव घ्या, छत्रपती शिवाजी स्टेडियमची जी निर्मिती आहे, मी आदराने आणि आपुलकीने आणि जबाबदारीने सांगेन की ह्या शहराचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी डॉक्टर केळकर साहेब आज छत्रपती शिवाजी स्टेडियम जे दिसते त्यांना एक विचार होते की आपल्या शहरातील लोकांना एखादा चांगला प्रेक्षणीय सामना बघायचा असेल, मुलांना खेळण्यासाठी द्यायचं असेल, तर डॉक्टर केळकर नगराध्यक्ष असताना छत्रपती शिवाजी स्टेडियम त्यांनी नगरपालिकेकडे विकत घेतलं लगतच्या जागा मालकांच्याकडून. म्हणून आज छत्रपती स्टेडियम, शिवाजी छत्रपती स्टेडियम हे रत्नागिरीमध्ये दिसतंय. नाही तर आपल्याला देखील कुठच्या तरी गावामध्ये जाऊन नाही, कुठच्या तरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन हे बघावं लागलं असतं. मी डॉक्टर केळकरांना खरोखर धन्यवाद देत की डॉक्टर केळकरांनी ह्या शहराच्या जडणघडणीमध्ये आणि विशेषतः ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं योगदान डॉक्टरांचं आहे. आज आपल्याला माहिती आहे की रामनाथ पारकर गौरव सामना आदरणीय तत्कालीन नगराध्यक्ष रवींद्रजी सुरेश साहेब होते त्यावेळेला झाला. परंतु त्याच्यानंतर स्टेडियमवरती लोकल लेवलला फक्त आपल्याकडे क्रिकेटच्या मॅचेस झाल्या, ओव्हरआर्म झाल्या, अंडरआर्म झाल्या किंवा कसोटी झाल्या, परंतु त्या कशा की काही मर्यादित षटकांच्या. परंतु खऱ्या अर्थाने 6 डिसेंबर 2006 रोजी मी नगराध्यक्ष असताना आपण स्टेडियमची नव्याने निर्मिती केली, ग्रीन हाऊस केले, प्लेयर्स रूम केल्या, टॉयलेट्स बाथरूम केली, सुसज्ज स्टेडियम केलं आणि पहिली रणजी सामना आपण तिथे खेळला होता. त्यावेळेला मी स्वतः नगराध्यक्ष होतो. मी अभिमानाने सांगितलं, त्यावेळेला मी घोषणा केली होती की दरवर्षी तर रणजी सामना खेळला गेला पाहिजे. परंतु दुर्दैवाने मी त्या पदावर राहिलो नाही. 2007 ते 2015 पर्यंत मी जर त्या पदावर नक्की असतो तर नक्की आत्ताचे तुम्ही जे काही म्हणताय की कंजेस्टेड एरियातली जी काही डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट 100% झाली असते. आज कंजेस्टेड, आज ज्या मी प्रभागामध्ये उभा राहिलो, तुम्ही काय विचारलं मला की तुम्ही नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीमध्ये उभा राहिला, एक लक्षात घ्या की माझी भूमिका आहे की मी ज्यांच्याबरोबर असतो त्यांच्यावर मी प्रामाणिक असतो. परंतु ज्या वेळेला मला असं कळतंय की बा माझं मत विचारात घेतलं जात नाही आहे किंवा माझ्या मताला काही अडचणी निर्माण केल्याचा प्रयत्न केला जातो किंवा माझ्या मताला म्हणावं तितकं महत्त्व दिलं जात नाही. माझं मत कोणासाठी आहे? रत्नागिरी शहरातील जनतेसाठी आहे. माझं मत कोणासाठी आहे? रत्नागिरी शहरातील विकासासाठी आहे. पण रत्नागिरी शहराचा विकास करताना उमेश शेटे जे सगळं करतोय म्हणजे आपण स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला करू द्यायचं नाही, ही भूमिका काही मंडळींनी घेतल्यामुळे आहे साहेब. आणि तसं आहे, आता तुम्ही सेनेचं ज्यावेळेस सेनेतून प्रतिनिधित्व करत होतात, ढोबळ कामं बघितली तर आता आपल्या समोरच आहे की संसारे उद्यान जे आहे एवढं भव्य प्रमाणात तुम्ही एक ढोबळ मोठं काम केलेलं आहे आणि लोकांना ते आवडले सुद्धा, लोक त्याची स्तुतीसुद्धा करतात आणि त्याचा लाभसुद्धा उठवतात आहे. पण त्याच सेनेमध्ये असताना अशी काय आणखी तुमच्या डोक्यामध्ये योजना होती त्या तुम्ही त्यांच्यासमोर मांडल्या होत्या आणि त्या झाल्या, अशापैकी काय कामं राहिली का? तुम्हाला एक सांगत होतो, मच्छी मार्केटचा एक अद्ययावत प्रोजेक्ट आपण 2006 साली भूमिपूजन केलं होतं. आज स्टेडियमला मच्छी मार्केट 53 लाख रुपये त्यावेळेचे पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांनी या कामासाठी 53 लाख रुपये दिले. आपल्या या कार्यालयाच्या समोर सुर्वे सदन म्हणून आहे, तिथे डेप्युटी डायरेक्टर माननीय सुरेशराव सुर्वे यांनी त्याच करता ती जागा आरक्षित करून दिली. 53 लाखाच्या कार्यक्रमाचा आपण भूमिपूजन सोहळा केला, कॉलम उभे केले. पण त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी काही टेक्निकल मुद्द्यासाठी भूमिपूजनाची डेट वेगळी आणि तुम्ही वर्क ऑर्डर वेगळी दिली आणि म्हणून ते, आणि दुर्दैवाने मी त्या पदावरून गेलो. परंतु आज 10 वर्ष झाली, 10 वर्षांमध्ये ही सत्ताधारी मंडळी जी होती सेनेची ती त्या मच्छी मार्केटचं उद्घाटन करू शकले नाही.
मी त्यांना विनंती केली की आपल्याला केलं पाहिजे, वरच्या लोकांना दिलं पाहिजे, परंतु उमेश शेटे सांगतोय ना मग नाही करायचं. पोटनिवडणुकीकडेच आपण वळूया. तो पूर्ण झालेला नाही आहे मुद्दा तो. तर आता या पोटनिवडणुकीमध्ये आपल्या राष्ट्रवादी कडून उभे आहात, काय संकल्पना डोक्यात? एक लक्षात घ्या, ज्या प्रभागामध्ये मी उभा आहे त्या प्रभागामध्ये 2001 साली ज्यावेळेला मी थेट नगराध्यक्ष पदाला उभा होतो त्यावेळेला गावातल्या 27, 26, 27, 28 आणि 11 असा म्हणून तो एक प्रभाग होता. पण त्यावेळेला 3 नगरसेवक होते, 26, 27, 28. आणि आता 2011 साली त्याला 11 जोडण्यात आला. परंतु पूर्वीचा त्यावेळेला सईद पावसकर, युसुफ बुडिये आणि शहनाज मुल्ला ह्या 3 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होते. मी स्वतः नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होता. मी अभिमानाने सांगेन, सईद पावसकरांचं मी कौतुक करेन की सईद पावसकर नगरसेवक एक असे आहेत की एकदा मनात काम घेतलं की ते पूर्ण करणार. आज राजिवड्यामध्ये गेल्या 40 वर्षात काम झालं नसेल ते 2001 ते 2005 मध्ये सईद पावसकरांच्या माध्यमातून एक कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम नगरसेवक म्हणून सईदभाईंनी कामं केल्याने त्या सईदभाईंचं एकच, सकाळी उठलो की अध्यक्ष साहेब हे काम करायचं, ही चेकडायस करायची, इथं पाण्याची पाईपलाईन टाकायची, तिथं कायम पाठपुरावा कायम. आणि त्या सईदभाईंची एक इच्छा होती की साहेब तुम्ही जर मच्छी मार्केट IDSMT अंतर्गत बाजारपेठला मच्छी मार्केट बांधू शकता तर साहेब तुम्ही हेही आमचं मच्छी मार्केट घ्या. ही आमची 2006 सालची गोष्ट. आणि तुम्हाला मी जबाबदारीने आणि महत्त्वपूर्ण सांगेन, तुम्ही 2007 सालचा अर्थसंकल्पाची मीटिंग बघा आणि त्या मीटिंगमधलं माहितीच्या अधिकारामध्ये म्हणजे राईट ऑफ इन्फॉर्मेशन खाली तुम्ही इतिवृत्त मागवा. त्या बजेटच्या अर्थसंकल्पाच्या इतिवृत्तामध्ये मी मागणी केलेली आहे की मच्छी राजिवड्यामध्ये आरक्षित असलेली मच्छी मार्केटची इमारत सुसज्ज बांधूया. आपल्याला गव्हर्नमेंटच्याकडून पैसे मिळणार आहेत. आज ज्या माता भगिनी ज्या आहेत, मुस्लिम महिला, काही मराठी महिला, मराठी म्हणण्यापेक्षा हिंदू महिला, ह्या महिला बिचाऱ्या आज उन्हा पावसात रस्त्यावर बसतात आहेत. त्यांना कोणतीही सोयी सुविधा नाही, तिथली स्वच्छतेची हमी नाही, त्यांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था नाही. तर आज माझी अशी इच्छा आहे की ज्या प्रभागाचं नेतृत्व आज 10 वर्षानंतर पुन्हा करायचं मला संधी मिळालेली आहे. मी फक्त त्यावेळेला एका प्रभागाचंच नेतृत्व, कारण का सईदभाई वगैरे आमचे होते. तर ह्या वेळेला सईदभाईंची जी मागणी आहे की तिथे अद्ययावत मच्छी मार्केट व्हावं, ते अद्ययावत मच्छी मार्केट पूर्ण करण्याचा प्रयत्न येणाऱ्या 14 महिन्यामध्ये आम्ही करणार. की 2016 मध्ये की आमच्या ह्या प्रभागामध्ये म्हणजे 26, 27, 28 आणि 11 मध्ये की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच कार्यक्षम नगरसेवक पाहिजेत, अन्य आम्ही कुठच्याही पार्टीला तिथे ठारा देणार नाही. एक सुधारणा करून देतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी ह्यांची ह्याच्यामध्ये आघाडी आहे. त्यामुळे काँग्रेस, इंदिरा काँग्रेस पार्टी, आदरणीय राणेसाहेब असतील, आदरणीय माजी खासदार निलेश राणेसाहेब असतील, तटकरे साहेब असतील, यांच्या माध्यमातून आमची युती आहे. ह्याच्या पुढेही आमची युती राहील आणि काँग्रेसला बरोबर घेऊन हे जे काय मच्छी मार्केटचं जे काम आहे ते आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याच्यात लगत एक उद्यानाचं आरक्षण आहे. उद्यानाच्या आरक्षणामध्ये मालक आणि कुळ, विश्वेश्वर हे कुळ आहे आणि मालक हे फणसोपकर आहे. परंतु त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी ह्याच्याकडे दुर्लक्षच केलं. आज आपल्याला माहिती आहे 25-75, 33-67 किंवा 40-60 किंवा 70-30 असं मालक आणि ह्याच्यामध्ये व्यवहार होऊ शकतो. परंतु मानसिकता पाहिजे. आज राज्याकडे पैसे आहेत, केंद्राकडे पैसे आहेत, पण आपण पैसे कसले मागायचे, कुठचे मागायचे हे जोपर्यंत खुर्चीवर बसणाऱ्यांना जर समजत नसेल तर याच्यापेक्षा आणखी काय दुर्दैव असू शकतं. बरोबर. याबाबत तुम्ही प्रयत्न करणार आता या निवडणुकीत? 100% करा. 100%. म्हणजे राष्ट्रवादीचे 4 या प्रभागांमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक असताना काय ते सगळं होऊ शकलं नाही? घोडं कुठं अडलं नेमकं? एक लक्षात घ्या, सत्ता शिवसेनेची होती आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक होते. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पूर्ण दिल्लीपासून गल्लीपर्यंत ज्या सत्तारूढ पक्षाचे जे नगरसेवक असतात, ग्रामपंचायत सदस्य असतात, जिल्हा परिषद सदस्य असतात, आमदार असतात, खासदार असतात, अशा लोकांची कामं होतात. पण त्याचबरोबर काही अशी लोक असतात की जे स्वतः कार्यक्षम असतात आणि त्यांचं जर समजा सत्तारूढ लोकांशी जरी असेल तर त्या निमित्ताने हे होतं. आज सईदभाई आणि सगळे राष्ट्रवादीचे नगरसेवक होते, परंतु आमदार उदय सामंत आणि शिवसेनेचं शक्य नव्हतं. त्यामुळे उदय सामंतांना डॉमिनेट करण्याचं काम त्यावेळेच्या शिवसेनेच्या लोकांनी केलं की उदय सामंत राष्ट्रवादीचे आहेत ना, ते आमचे नाही.
त्यामुळे हा भाग मागासलेला राहिला. वाटतं काय तुम्हाला की सत्ता जर असेल आणि ज्या पक्षाची सत्ता असेल त्यांची कामं होत असतील किंवा ज्यांचे नगरसेवक दुसऱ्या पक्षाचे असतील त्यांची होत नव्हती, काय हे कसं? असं म्हटलं तर काही प्रमाणात ते सत्य, काही प्रमाणात असत्य आहे. आज जर आपण जर बघितलं तर शिवसेनेने 2011 साली पहिलं नगराध्यक्षपद शिवसेनेला मिळालं. भाजप शिवसेनेची सत्ता. प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेनेचे 3 आणि भाजपचा 1. त्याच प्रश्नाकडे आता मी वळणार होतो की मिरकरवाडा सारख्या प्रभागांमध्ये त्यांचेच हे मग का झालं नाही? म्हणजेच मला काय विकास का होऊ शकतो? म्हणजेच मला काय म्हणायचं आहे की प्रभागाचा नगरसेवक हा शहराचा नगराध्यक्ष असताना देखील विकास करण्याची जी मानसिकता पाहिजे, विकास करण्यासाठी जी विचारधारणा पाहिजे ती नसल्यामुळेच आज मिरकरवाडा, भगवती बंदर, गाभितवाडा, पठाणवाडी, भाटकरवाडा, मांडवी, पात्रेबाग हा सगळा भाग मागासलेला राहिला ना. आज तुम्ही मला सांगा 2011 पासून आजपर्यंत भुते नाक्यापासून ते एक महत्वाचं एक गटार, त्या गटाराला काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, रफार नाही, काही नाही, स्वल्पविराम नाही, पूर्णविराम नाही, ह्याचं नाही, फक्त बांधलेलं आहे. निधी मिळाला त्याला वितळायला म्हणून केले, पण त्याचा रेन वॉटर कुठे जात आहे? तिथल्या बिल्डिंगींना त्याचा त्रास, वेस्टेज वॉटर त्या गटारात जाणार आहे का? नाही झालं. का नाही झालं? आता हाच माझा मुद्दा मी 2012 सालापासून पक्षश्रेष्ठींना सांगत राहिलो, परंतु दुर्लक्ष झालं. आता दुर्लक्षामध्ये उमेश शेट्टी सांगतोय त्यांना चुकीचं वाटलं असेल. ते म्हणणं असं आहे की आता लोकप्रतिनिधी म्हणून नागरिक किंवा मतदार तुम्हाला ज्यावेळी निवडून देतात आणि सत्तेवर बसवतात, खुर्चीवर बसलेले असतात तुम्ही आणि काही विकास साधू शकत नाही, मग काय बसणे योग्य आहे का त्यांचं? एक लक्षात घ्या, हा विकासच होत नसेल, हा अधिकार वैयक्तिक माझा नाही, हा अधिकार मतदारांचा नाही. तुम्हाला एक ढोबळ विचारतो. नाही, बरोबर आहे, तुमचं म्हणणं पटतंय. कसं असतं, मी म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं की माझी एक पद्धत आहे, जे काम आहे आणि जे काम त्याच कायद्याच्या चौकटीत बसून आपल्याला करायचं आहे त्याविषयी मी आणखीन काही तुम्ही जरी मला सांगितलं तरी मी 10 मिनिटं स्पीच देऊ शकतो. परंतु मी काम करणार आहे आणि आदरणीय तुम्ही काम करू शकत नाही तर तुमच्यावरती टीका बिका करणे हे माझं धोरण नाही. माझं एवढं धोरण आहे की बा तिथं काम झालं पाहिजे. आता तिथं काम झालं असताना तुमची मानसिकता पाहिजे की उमेश शेट्टी म्हणतायत ना आपल्याला ते काम केलं पाहिजे, पण तुमची मानसिकता काय होते तुमची, म्हणजे तिथला जो कोण नगरसेवक बरोबर उमेश शेट्टी म्हणतायत ना कशाला, मी आहे ना तिथे नगरसेवक, मी बघेन, आता मला गरज नाही वाटत. पण उमेश शेट्टी असताना नगर हे शहर संपूर्ण हलत होतं, तसं कुठे चित्र पाहायला मिळत नाहीये. असो, ते आता पुढे येणारा काळ ठरवणार आहे. उमेश शेट्टी साहेब आपल्याकडे आले, दिलखुलास चर्चा आणि त्यांचे काय विचार संकल्पना आहेत ते आपल्या परीने मांडतायत, जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सगळ्यांना ठाऊकी आहे. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर ही चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. आणखी काय प्रश्न घेऊन आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत. तुम्ही पाहत राहा बेस्ट टीव्हीची विशेष मुलाखत. माझे दागिने बघून चकित झालात? हे नक्षत्रचे ब्रँडेड दागिने आहेत आणि नक्षत्र हा ब्रँड तुम्हाला परिचित आहेत. लग्न कार्याला किंवा सणावाराला सजायला कुणाला आवडत नाही, पण सोन्याच्या वाढत्या किमती, चोरीची भीती किंवा पारंपरिक ती डिझाईन्स असल्यामुळं दागिने वापरायला बंधन येतं. अहो, म्हणून मग दागिने वापरायचेच नाहीत का? वापरायचे. नक्षत्रचे ब्रँडेड फॉर्मिंग दागिने 1 ग्रॅम मधील बांगड्या, मंगळसूत्र, नेकलेस, ब्रेसलेट पासून अगदी नथीपर्यंत दागिन्यांची आधुनिक डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात, ती फक्त नक्षत्र ब्रँड शॉप मध्येच. पत्ता आहे नक्षत्र फॉर्मिंग ज्वेलरी, दुकान क्रमांक 10, सोहम आर्केड, हॉटेल सुखधाम समोर, MG रोड, रत्नागिरी. कला फैशन साड़ी एंड ड्रेस मटेरियल सेल पर्याचाली, रत्नागिरी. फैशन के दौर में सबसे आगे ब्रांडेड एवं रेडीमेड कपड़ों की ग्रैंड सेल, मेंस वेयर, लेडीज वेयर, चिल्ड्रंस वेयर का शानदार कलेक्शन, टॉप, लेगिंग, फैंसी डिजाइनर कुर्तियां, बच्चों के जीन्स, टी शर्ट, बाबा सूट्स एवं बेबी ड्रेस का बेहतरीन कलेक्शन. फैशन के इस दौर में हम हैं आपके साथ, तो चले आइए. कला फैशन साड़ी एंड ड्रेस मटेरियल सेल पर्याचाली, रत्नागिरी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. या चर्चेत अशीच आपण पुढे नेणार आहोत. तेव्हा सुरुवातीलाच विचारतो की 1996-97 आणि 2001 ते 2006 या कालावधीत एक नगराध्यक्षपद आपण भूषवलं. त्या सालामध्ये बऱ्याच काही घडामोडी घडल्या. तुमचा 1 2 का 4 फॉर्म्युला वापरलात
पण आताची सेना म्हणते तो आम्ही केव्हाच संपवलाय, काय सांगाल तुम्ही? एक लक्षात घ्या, कोण काय टीका करत आहे त्यांनी टीकाकारांनी प्रथमतः आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि टीकाकारांना माझं उत्तर एकच राहील की दुसऱ्याची कुचेष्टा करून आपली स्वतःची प्रतिष्ठा वाढत नाही, ती मुळात असावी लागते. त्याच्यामुळे ज्याला हे नाही त्यांच्या टीकेकडे मला लक्ष देण्याची गरज नाही. जर 2097 साली जर आम्ही 1 to Cup फॉर्म्युला संपवला असं जर त्यांचं जर म्हणणं असेल, तर मी 2001 साली राष्ट्रवादी स्वबळावरती मी निवडून आणली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आमच्यावर नव्हती, आम्ही स्वबळावरती 16 नगरसेवक आणि 17 सीट आणले. आणि दुसरे 2 नगरसेवक आमचे 32 आणि 39 मताने गेले. त्याच्यामुळे कोण काय म्हणतंय हे म्हणण्यापेक्षा माझा विश्वास आणि माझा आशीर्वाद हा मतदारांचा आहे. मतदार माझ्या पाठीशी आहेत, रत्नागिरीकर माझ्या पाठीशी आहेत. त्याच्यामध्ये व्यापारी आहेत, डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, सर्वसामान्य नागरिक आहेत, रिक्षावाले आहेत, टेम्पोवाले आहेत, वडापाववाले आहेत, भाजीवाले आहेत, झोपडपट्टीधारक आहेत, मच्छी व्यावसायिक आहेत. ही सगळी लोक माझ्या पाठीशी आहेत. कारण का मी आजपर्यंत जे जे बोललो ते मी करून दाखवलं. मी या टीकाकारांना एवढंच सांगेन, एवढे जर आपण कर्तृत्वान असाल तर तुमच्याकडे जे कोण असे कोण लोक आहेत ना, 2016 साली त्यांना नवीन वॉर्डात फेका आणि नवीन चेहरे द्या. पारंपरिक जे काय आपण वॉर्ड धरून बसलेले आहेत ना ते सोडा, कळेल कोणी कोणाचा फॉर्म्युला फेकलाय तो. त्यावेळेला तुम्ही जे काय फॉर्म्युले वापरलेत आणि ते काय आणि विकासही झाला त्या कालावधीमध्ये. आता ही पोटनिवडणूक आहे आणि त्याचबरोबर आता 2016 सुद्धा परिषदेची निवडणूक लागणार आहे. यामध्ये नेमका कुठला फॉर्म्युला वापरणार आहे? एक लक्षात घ्या, आमचा 1 to Cup फॉर्म्युला हा आमचा फॉर्म्युला असा आहे की 1996 साली आमच्याकडे 12 नगरसेवक होते. बरोबर. एकूण सभागृहाच्या नगरसेवकांची संख्या 26 होती. 14 नगरसेवक भाजप शिवसेना युतीचे होते आणि मी काँग्रेस पक्षाचा 9 आमचे काँग्रेसचे आणि 3 अपक्ष असे म्हणून आम्ही 12 जण होतो. तरीही मला सभागृहामध्ये 12ची 14 मतं मिळाली आणि शिवसेना भाजपकडे असणारी 14 मतं 12 झाली. बरोबर. म्हणजे तुम्ही विचार करा की फॉर्म्युला कोणाचा चालला. दुसरा मुद्दा असा आहे की तोच फॉर्म्युला आम्ही 98 साली माझ्याकडे 12 आमचे 12च्या 12 राहिले आणि 14 त्यांच्याकडे राहिले. माझे 12चे 11 नाही झालेले. माझा फॉर्म्युला कोणीच संपवलेला नाही. अशा जर वल्गना ते जर करत असतील तर त्यांनी त्यांचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. जर माझे 12चे 11 झाले असते तर माझा फॉर्म्युला संपला होता. बरोबर आहे, म्हणजे संपलेला नाही. तरी सुद्धा आत्ताच्या ह्या निवडणुकीमध्ये, ह्या पोटनिवडणुकीमध्ये सेना दावा करते की आमचेच 4 नगरसेवक या प्रभागातून निवडून येणार. मग राष्ट्रवादीचं कसं काय? एक लक्षात घ्या, कुणी माणसाने काय दावा करावा. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. बरोबर. प्रत्येकाला स्वतःचं तोंड दिलेलं आहे. त्या तोंडाने आपण बोलतो. आपल्याला माहिती आहे की तोंड तर आपण धरू शकत नाही. त्यांनी म्हणावं की आमचे 4 येणार. आम्ही शब्देवरती आणि अभिमानपूर्वक सांगू की ह्या शहरातले मतदार, या शहरातील नागरिक बंधू भगिनी, माता पिता हे सगळे आमच्या पाठीशी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 2 मधील ब आणि ड आणि प्रभाग क्रमांक 4 मधील अ आणि ड या 4ही जागा जिंकून आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाला ही आम्ही भेट देणार आहोत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय बशीरभाई मुर्तुजा आहेत, कुमारजी शेटेसाहेब आहेत, राष्ट्रवादीचे गटनेते सुदेश मयेकर आहेत, ज्येष्ठ नगरसेवक सईदभाई पावसकर आहेत. ह्या सगळ्यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष निलेश भोसले आहेत. आणि आजही तुम्हाला मी सांगून होतो, उदय सामंत यांनी पक्षांतर केलं, पण उदय सामंतांनी पक्षांतर केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिकडे विलीन नाही झालेली. उदय सामंतांसाठीचा तो व्यक्तिगत हे राहिलेला आहे. हे लक्षात घ्या. आज जर तुम्हाला जर बोलायचं जर हे झालं तर तुम्ही झालेली 2014 सालची विधानसभेची निवडणूक बघा, 2014 सालची तुम्ही लोकसभेची निवडणूक बघा. लोकसभेच्या निवडणुकीला भाजपा शिवसेना युतीच्या खासदारांना, त्यावेळेला उदय सामंत आमच्यावर नव्हते खासदारांना ह्या शहरामध्ये 5500चं लीड मिळतं. आणि आज उदय सामंत शिवसेनेमध्ये आले त्यावेळेला शिवसेना अधिक राष्ट्रवादीचा जो काही प्रचंड राष्ट्रवादी मी संपवली आणि कोणच राहिलं नाही. मग उदय सामंत शहरामध्ये मायनस का झाले? तो एक मुद्दा. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज उदय सामंत जवळजवळ 900-950 मताने मायनस झालेले.
तुम्ही जर शिरगावची जर 2 केंद्र धरली तर ते 750 मायनस दिसतात आहे. मग माझं काय म्हणण्याचा उद्देश आहे, कोण कोणाला संपवत नसतो, जो तो माणूस आपल्या नशिबाने संपतो. एक लक्षात घ्या, माणसं येतात ही चांगल्यासाठीच येतात जन्मासाठी, परंतु त्यांची वेळ काय ठरलेली असते. त्याच्यामुळे उमेश शेट्टीनं मी संपवलं किंवा आम्ही क्लीन बोर्ड करू किंवा आम्ही अमुक करू असल्या फालतू वल्गण्यानं लक्ष द्यायला माझ्याकडे वेळच नाही. माझा मुद्दा शहर विकास आणि कुठच्याही परिस्थितीत 4 सीटा निवडून आणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला नवसंजीवनी देणे. याच विकास मुद्द्याकडे आपण आता वळूया पुन्हा एकदा, कारण संसारे उद्यान एवढं मोठं भव्य उद्यान उभारलं गेलं तुमच्या माध्यमातून म्हणा किंवा सहकार्याने सगळ्यांच्या, अशा प्रकारची किती आरक्षित ठिकाणे अजून आहेत आणि मग ते विकसित का होत नाही आहे. एक लक्षात घ्या, म्हणूनच मी मगाशी तुम्हाला बोललो, शहरात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घनकचरा प्रकल्पाचा आहे. आज आपण कचरा उचलतोय, आज आपला कचरा जवळजवळ 25 ते 30 टन कचरा होतोय, पण ते आपण जलशुद्धीकरण केंद्राच्या इथे टाकतोय. यापूर्वी मोठा मुद्दा आहे, कारण ते काय मध्ये बघा ना तुम्ही खत निर्मिती वगैरे पुढे थांबले सगळं. मग तेच ना, मग माझं म्हणण्याचा उद्देश तोच आहे की तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यावेळेचे वनमंत्री आणि पर्यावरण मंत्री माननीय गणेश नाईक साहेब यांनी तात्काळ नगरपालिकेला 20 लाख रुपये देते म्हणून कबूल केले. वैशिष्ट्यपूर्ण निधीतून महाराष्ट्र गव्हर्नमेंट वैशिष्ट्यपूर्ण आपल्या वित्त आयोगाच्या माध्यमातून केंद्र सरकार पैसे द्यायला तयार होतं. मी नगराध्यक्ष असताना 1,41,40,00,000 रुपयाची आपण निविदा काढली. निविदाला वर्क ऑर्डर आपण दिली, परंतु 100 मीटरच्या रस्त्यासाठीचा वादाचा मुद्दा झाला आणि प्रकरण थांबलं. दुर्दैवाने मी जर नगराध्यक्ष राहिलो असतो तर तो प्रकल्प मी नक्कीच मार्गी लावला असता. पण असे जे काही उपक्रम आहेत किंवा प्रकल्प आणले जात आहेत नगर परिषदेमध्ये, तुम्ही सदस्य आहात, नगर परिषदेचे होतात, तर त्यावेळेला हे जे प्रकल्प काय उपयोगाचे ठरलेच नाही. तुम्ही काय त्याच्यासाठी काय तुम्ही आवाज उठवलात की नाही, कसं त्याला समर्थन केलं? एक लक्षात द्या, आम्ही समर्थन चुकीच्या गोष्टींना अजिबात करत नाही. बरोबर. दबावाच्या कुठच्याही राजकारणाला मी भी घालत नाही. मला जे योग्य वाटतंय तेच मी बोलणार, जे अयोग्य वाटतंय ते मी बिंदास बोलणार. आणि मी त्यावेळेलाही सांगितलं की कचऱ्याचा प्रकल्प होणं गरजेचं आहे. आज मी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, आजचं जे आपल्या लगतचं थिबा पॅलेसचं जे उद्यान आहे, बरोबर, जिजामाता उद्यान, ह्या जिजामाता उद्यान आपण कोकट पॅकेज अंतर्गत त्यावेळीचे मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेब आणि त्यावेळीचे पालकमंत्री आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून आपण सुमारे 2,70,00,000 रुपये कोकण पॅकेज अंतर्गत घेतले. कोकण पॅकेज अंतर्गत घेत असताना त्याच्यामध्ये 5 लाखापर्यंतची पॉवर माननीय जिल्हाधिकारी, 10 लाखापर्यंतची पॉवर माननीय कोकण आयुक्त आणि 10 लाखाच्या वरची पॉवर जी आहे ती कॅबिनेट गृह म्हणजे नगरविकास यांच्याकडे होतं. शहरामध्ये आपण काही कामं सुचवली, त्यामध्ये सावरकर स्मारक आपण केलं, 25 लाख रुपयाचं केलं पतितपावन मंदिरमध्ये, तुम्ही जाऊन बघून या. 6 महिन्यामध्ये आपण उद्यान हे केलं सावरकर स्मारक. जिजामाता उद्यान आपण जवळजवळ 8 महिन्यामध्ये पूर्ण केलं. भगवतीचं देऊळ आहे, तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी कातळावरून जावं लागत होतं, तिथे शेवाळ धरायची पडते म्हणून तो प्रदक्षिणा मार्ग आपण घेतला. म्हणजे अशी विविध कामं आपण केली. त्यावेळेला तुम्हाला एक सांगून होतो, त्यावेळेचे तत्कालीन जिल्हाधिकारी विकासचंद्र रस्तोगी साहेबांनी जिजामाता उद्यानामध्ये भरपूर अडचणी आणल्या, पण मी ठाम राहिलो की शहरातील जनतेचा एक विरंगुळा, एक चांगलं फिरण्याचं ठिकाण, रत्नागिरीमध्ये आलेल्या पर्यटकांना एक जाऊन आनंद लुटायचा. एक 12 मीटरचा आपण वॉच टॉवर घेतला. वॉच टॉवरवरून संपूर्ण रत्नागिरी बघायला मिळत होतं. पण त्यावेळेला आपण हे केलं ना, मी कुठच्या दबावाला भीक नाही घातली, मी ते जिजामाता उद्यान उद्यानाची काय परिस्थिती आहे आता एक लक्षात घ्या. म्हणूनच मी काय मगाशी म्हटलं की 2006 ते 2011 पर्यंत आणि आता 2011 ते 2013 पर्यंत ज्या काही गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत. उद्यानात कामगार काम करतात आहेत पण प्रत्यक्षात कामगार नाही. म्हणजे हा सगळा गोंधळ आहे. आणि दुसरी गोष्ट त्याचप्रमाणे आपलं भगवती किल्ला जो आहे तिथे एवढं मोठं उद्यान केलं होतं ना, 60 लाख रुपयाचं केलं, उद्घाटन केलं सगळं, पण काय ते हा जो पैसा कुठेतरी वाया जातोय असं नाही का वाटत? 100% काय करायचं तुम्ही काय ठरवलं? तुम्हाला तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की मी नगरपालिकेच्या जे काही नगरसेवक आमच्या सोबत बसतात, कशासाठी काय शेट्टीसाहेब काय म्हणताय, काय बाकी आपल्याला हे करायला पाहिजे, आपल्याला ते करायला पाहिजे, ते फक्त ऐकायचं काम करतात, प्रत्यक्षात कृती काय होती.
आता तुम्ही सांगा मला, माझ्या प्रभागात एक 2-3 आरक्षण आहेत, ती आज मी डेव्हलप करतोय. त्याच्यातलं पहिलं संसारी उद्यान. संसारी उद्यानचं काम मी 19 फेब्रुवारीला सुरू केलं, शिवजयंती होती. आणि आज 16 जूनला आपण त्याचं ओपनिंग केलं. भर कातळावरती प्लॅन्टेशन पासून, लँडस्केपिंग पासून, पाथवे पासून, स्ट्रीट लाईट पासून, टॉयलेट बाथरूम पासून, ड्रामा थिएटर पासून सगळं आपण केलं. सकाळ संध्याकाळ एखाद्या मुकादमासारखा, म्हणजे एखाद्या कामावरती मुकादम कसा देखरेख करतो तशी काम मी केलं. का केलं मी तर 2003 साली त्यावेळेच्या महाराष्ट्र शासनाच्या आघाडी सरकारने त्याला पैसे दिलेले होते, 62 लाख रुपये. परंतु हे कुणीच काय केलं नाही. फक्त ह्या सगळ्या वल्गनाच आपल्याला ऐकायला मिळतात, पण ते नेमके आपल्याकडे कार्य घडत नाही आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत आणि कितीतरी आपली विकास कामं होऊ शकतात. पर्यटनाला मोठी चालना आहे. नैसर्गिक एवढं सौंदर्य लाभलेलं, निसर्गाकडून भरभरून आपल्या कोकणाला, रत्नागिरीला मिळालं आहे. काय आपल्या बीचची अवस्था आहे, काय परिस्थिती आहे, याकडे पण थोडं लक्ष द्याल. आता पुढच्या काळात जे गेलं ते राहिलं, पण या पुढच्या काळात आपण ते कराल अशी अपेक्षा जनतेची आहे. आणि त्याचबरोबर आता एक छोटासा प्रश्नाचा, शाळांची आत्ताची शाळांची परिस्थिती आहे, पटसंख्या घटते, इमारतींची दुर्दशा आहे, काही ठिकाणी इमारत्या गळक्या आहेत. त्याचं चित्रीकरण तुम्ही पाहिलं असेल, बेस्टीव्हीने आपल्या माध्यमातून ते सगळं जनतेसमोर आणलं, तरी देखील त्याची आत्तापर्यंत डागडुजी होत नाही. काय हे नेमकं काय चाललं? एक बघा तुम्ही, 2003 ते 2005 मध्ये आपण जवळजवळ 4 शाळा केल्या, बांधल्या. त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक विद्यालयाची आपण दुरुस्ती केली, शाळा क्रमांक 2, की तिथे राष्ट्रीय पुरुष लोकमान्य टिळक शिकले. आकाशी कन्या शाळा आपण डागडुगी करून अद्यावत केली. हेडक्वार्टरमधली 12 नंबरची शाळा आपण नव्याने इमारत बांधून दिली. कोकणनगरची उर्दू शाळा आपण नव्याने इमारत बांधून दिली. 2000 साली आपण कोकणनगरची मराठी शाळा बांधून दिली. दामले शाळा फक्त ग्राउंड फ्लोअर होता, पटसंख्या वाढली होती, आपण फर्स्ट फ्लोअर त्यांना पूर्णतः बांधून दिला. त्यानंतर त्या कामाचा मेंटेनन्स म्हणजे बसलेला कचरा काढायचं, झाडू मारायचं काम पण काही मंडळींनी केलं नाही. आणि ती मंडळी आज विकासाच्या गप्पा मारतात. ठीक आहे, आता आपण शेटे साहेबांशी बरंच काय त्यांचे मुद्दे आपण जाणून घेतले, त्यांचे विचार आहेत, पुढच्या काही संकल्पना आहेत, त्यांनी जे आखणी केलेली आहे आणि शहराबद्दलचे जे स्वप्न पाहिलेलं आहे सत्यात उतरवण्यात ते नक्कीच यशस्वी ठरणार आहेत आणि ते प्रयत्नशील राहणार आहेत. निवडणुका जवळ आहेत, त्या निवडणुकीलाही शुभेच्छा. इथे आल्याबद्दलही त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना असेच आम्ही कायम बोलवत राहणार आहेत. त्यांनी आम्हाला वेळ द्यावा आणि आपण जनतेचे काय प्रश्न असतील, थेट संपर्क साधण्याचे काही प्रश्न असतील, जनतेच्या काय समस्या असतील, अगदी बेस्ट टीव्हीशी संपर्क साधून त्या थेट त्यांना आपण विचारणार आहोत. इथे आल्याबद्दल शेटे साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार. हा शिवरायांचा, ज्योतिषाहू भीमरावांचा, पुण्यश्लोक अहिल्याचा, चांदबी सावित्री